नमस्कार. तर आज आपण भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं निरूपण थोडक्यात ऐकणार आहोत. 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. आमच्या ज्येष्ठ अंजलीताई इथे बसलेल्या आहेत, तर त्यांना माहीत आहे, तुम्हालाही सगळ्यांना माहीत असेल की 14व्या अध्यायाचं नाव गुणत्रय विभाग योग. 2 त्रय विभाग योग आलेत बरं का गीता, संपूर्ण गीतेच्या 18 अध्यायामध्ये. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योग. हे त्रय का बरं सांगितलंय सारखं? कारण आपलं शरीरच ह्या 3 गुणांनी बनलेलं आहे. सत्व, रज, तम ह्या 3 गुणांनी शरीर बनलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपले संपूर्ण जीवन त्याच्यावरच अवलंबून असतं. त्याप्रमाणे आपण वागत असतो, त्याप्रमाणे आपण आहार घेत असतो, त्याप्रमाणे आपली कर्म होत असतात, त्याप्रमाणे आपली बुद्धी चालते. असं सगळं ह्यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये म्हणजे 17वा अध्याय आणि 14वा अध्याय यामध्ये या 3 गुणांचं काय आहे, कार्य काय आहे हे सांगितलंय. त्यात गुणत्रय विभाग योग नावाचा हा 14वा अध्याय. त्याचं थोडक्यात आपण निरूपण बघूया. तर पहिल्या 4 श्लोकामध्ये, आता ज्यांची गीता पाठ असेल त्यांना लगेच समजतील ते पहिले 4 श्लोक काय. तर पहिल्यांदीच भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की हे जे ज्ञान आहे परम भूय, भूय म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगतो. पुन्हा सांगतो म्हणजे काय, ह्याच्या आधी सांगितलेलं आहे. कधी कधी सांगितलंय, तर ह्याच्या आधी ते 2ऱ्या अध्यायापासून ज्ञानच सांगत आले भगवंत. ओके नाही, 2ऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचंच सगळं ज्ञान सांगितलेलं आहे जास्त. आणि मग तो सांख्ययोगी कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, तो वागतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा, ह्याच्याबद्दल ज्ञान 2ऱ्या अध्यायात सांगितलंय. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं सांगितलंय. 4थ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आणि कर्म कसं झालं पाहिजे तेही सांगितलं आहे. 5वा अध्याय तर पूर्ण ज्ञानी माणसाचं सगळी वर्तणूक कशी असते हे सांगितलेलं आहे. 6वा अध्याय ध्यानयोगाद्वारे आपण भगवंताला कसं प्राप्त करून घेऊ शकतो हे 6व्यात सांगितलंय. आणि मग 7व्यात परत भगवंत म्हणतात की हे ज्ञान तुला समजलं एकदा की तुला दुसरं काही समजून घेण्याची गरज नाही. म्हणजे 7व्या अध्यायातही हे ज्ञान सांगितलंय, पुन्हा 9व्यात सांगितलंय, 8व्यात सांगितलंय. असं सारखं ज्ञानच सांगत आले. आपण सुद्धा अनेक वर्ष ज्ञानच ऐकतोय, पण त्या 3 गुणांच्या पलीकडे कुठे जातोय आपण, नाही की नाही. तर हे 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी भगवंत अर्जुनाला सुद्धा पुन्हा पुन्हा सांगतायत की भूय, मी पुन्हा प्रवक्ष्यामी. जेव्हा उपसर्ग लावलेला असतो ना कुठल्याही शब्दाला किंवा क्रियापदाला, तेव्हा त्याचा अर्थ विस्तृतपणे असतो. विस्तृत म्हणजे त्याची खोली पण, त्याची व्याप्ती पण. आणि त्या जसं शांत, प्रशांत, नुसतं शांत, आपण शांत बसा, पण महासागराला आपण प्रशांत म्हणतो. प्रशांत म्हटल्याबरोबर आपल्याला त्याची व्याप्ती कळते की किती ती शांतता सागराकडे बघितल्यावर. तसं प्रवक्ष्यामी, मी नुसतं सांगत नाही तर प्रकर्षाने तुला सांगतोय. हे ज्ञान तुला प्रकर्षाने सांगतोय. आणि पहिल्या 4 श्लोकामध्ये भगवंत हे ज्ञान कसं कसं आलं आत्तापर्यंत, आपल्यापर्यंत कसं आलं, अर्जुनापर्यंत कसं आलं, पूर्वीच्या लोकांपर्यंत कसं आलं की ज्यांनी मोक्ष मिळवलेले आहे ते सांगतात. आणि हे ज्ञान कसं आहे, तर ज्ञानातलं उत्तम ज्ञान आहे. म्हणजे इतर कुठलंही ज्ञान तुम्हाला नसलं तरी चालेल, पण हे उत्तम ज्ञान आहे. त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे आपले सगळे संत लोक, ज्यांनी शाळेची पायरी सुद्धा चढलेली नाही, हो की नाही. संत सगळेच म्हणजे पूर्वीचे सर्व जे संत लोक आहेत त्यांनी हे ज्ञान मिळवलं होतं. त्यांना एक अक्षर सुद्धा शाळेमध्ये त्यांनी गिरवलेलं नव्हतं, तरी ओव्या काय, अभंग काय सुचत गेलं, स्फुरत गेलं, हो की नाही. संत जनाबाईचे अभंग आहेत, सोपानदेवांचे आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती
का तर हे ज्ञान त्यांना मिळालं, ज्ञानातलं उत्तम ज्ञान आहे ते. म्हणजे आपल्याला आता दूरदर्शनवर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान मिळतं. ते ज्ञान कसं असतं तर इन्स्टंट असतं, पटकन 5 मिनिटात मॅगी शिजवली खाल्ली तसं असतं, हो की नाही. पण हे जे ज्ञान भगवंत सांगतात अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला, ते उत्तम ज्ञान आहे. आणि ते यज्ञात्वा, ते एकदा तू जाणून घेतलं तर, किंवा ज्यांनी जाणून घेतलंय, मग कोणी जाणून घेतलंय ते दुसऱ्या लाईनमध्ये, दुसऱ्या पदामध्ये सांगतायत. श्लोकामध्ये पद असतात, एक वरचं पद एक खालचं पद मिळून श्लोक तयार होतो. तसं ह्या पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या पदामध्ये भगवंत सांगतायत की हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे सर्व मुनी लोक म्हणजे आपले सगळे ऋषी मुनी, मनन करणारे ते मुनी. मनन कोणाचं? फक्त भगवंताचं चिंतन मनन करणारे ते. अशा मुनींसाठी पण एक श्लोक आलाय 5व्या अध्यायात. पश्यै शृण्वन् स्पृशय जिग्रन अश्नन गच्छन स्वपै श्वसन. हे जे 8 आणि 9 नंबरचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये हे मुनींचंच वर्णन आहे की पाहताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, चालताना ह्या मुनींच्या मनामध्ये सतत भगवंतांचेच विचार असतात. असे मुनी लोक काय झाले? सिद्धिम, पराम सिद्धिमितो गताः, परम सिद्धीला पावलेले आहेत. आता सिद्धी म्हणजे आपल्याला जे आपण बघतो की ते सिद्धयोगी आहेत, सिद्धयोगी आहेत असं म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ते कोणीतरी फार ऋषी मुनी आहेत आणि त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे वगैरे. पण गीता आहे की नाही, गीता तुम्हाला कर्मावर जास्त भर देते की मुनी आणि ऋषी किंवा योगी कोणाला म्हणायचं तर ज्याने कर्मफळाचा त्याग केलाय अशा व्यक्तीलाच तुम्ही मुनी ऋषी म्हणा, असं गीता स्पष्ट सांगते. 6व्या अध्यायात सुरुवातीचा श्लोक आहे. तर असे जे मुनी लोक आहेत ज्यांनी हे ज्ञान कळवून घेतलेलं आहे, ज्यांना हे ज्ञान झालंय ते सिद्धी पावलेले आहेत. म्हणजे काय? मोक्षपदापर्यंत गेलेले. आता मोक्षपद म्हणजे तरी काय, तर इथे जे सांगायचं आहे ते पूर्ण मोक्षपद अशा अर्थाने नाही, तर भगवंता समान ते झालेले आहेत. आणि म्हणूनच तर आज आपण सुद्धा त्यांचे काय म्हणतो आपण जन्मोत्सव साजरे करतो. सोपान देवांचा जन्मोत्सव करतो, जनाबाईचा जन्मोत्सव करतो, या संत लोकांच्या पालख्या येतात, त्याच्यासाठी एवढी लाखो लोकांची गर्दी का? तर ते सिद्धी पावलेले आहेत, परमेश्वराप्रत झालेले आहेत. मग दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगताय की इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम आगताः. मम साधर्म्यम आगताः, साधर्म्य शब्द आपल्याला माहिती आहे, सारखं असलं की सगळ्यात आपल्याला आवडीचं गोष्ट म्हणजे बाजारात गेलं, साडी नवीन घ्यायची झाली, मॅचिंग आणायचं झालं की अगदी परफेक्ट साधर्म्य, तसं मिळालं तर अगदी मला परफेक्ट मिळालं असं आपण म्हणतो की नाही, म्हणजे त्याच्यासारखंच सेम. तर भगवंत असं सांगतायत माझ्यासारखं, मम साधर्म्यम, माझ्यासारखंच तुम्ही व्हाल. माझ्यासारखं भगवंतासारखं व्हायचं आहे. म्हणजे काय? भगवंत कसा आहे तर भगवंत सर्वांचं कल्याण करणार आहे, भगवंत सर्वांना आनंद देणार आहे. भगवंत सगुण साकार आहे, तरी त्याच्या मनामध्ये कुठल्याही षडरिपूंचं जराही लवलेश नाही आहे. असे तुम्ही व्हाल असं इथं सांगताय. हे ह्या ज्ञानाचा आश्रय घेतला तर, म्हणजे कुठल्या? ह्या आत्मज्ञानाचा आश्रय घेतला तर तुम्ही माझ्यासारखेच होऊन जाल. आणि सर्गेपि नोपजायन्ते, म्हणजे सृष्टीच्या आरंभी आशांची परत उत्पत्ती होत नाही. आणि जेव्हा सृष्टीचा लय होतो, प्रलय होतो, तेव्हा त्यांचा नाशही होत नाही. असं कसं काय बरं? आपल्याला असं वाटतं की नाही, असं कसं काय होऊ शकतं? तर त्यांना पुढची गती मिळत राहते. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ते नाहीत, त्यांची गती पुढे
सप्तस्वर्ग जे आहेत त्या मार्गाला ते जातात. ते ह्या पृथ्वी लोकावर आपल्यासारखे सुखदुःखाचे भोग घेण्यासाठी थांबत नाहीत. त्यांचं शरीर हे शरीर देहरूपाने ते या पृथ्वीवर नसतात, पण आत्मारूपाने ते पुढे सप्तस्वर्गाचा प्रवास करत असतात असं इथे त्यांना सांगायचंय. म्हणून सर्गेपी न उपजायन्ते, सर्गेपी म्हणजे सृष्टीच्या आरंभी ते पुन्हा उत्पन्नही होत नाहीत आणि प्रलय काळी आता प्रलय होतोय म्हणजे मी आता मरणार आहे असं पण त्यांना व्याकुळ होत नाहीत किंवा दुःख होत नाही असा अर्थ आहे. आणि मग भगवंत स्वतःची व्याप्ती सांगतायत, केवढी मोठी व्याप्ती आहे. भगवंतच सर्वे सर्व आहे हे आपल्यासारख्यांना, आता जैनात्माचा अभ्यास केला किंवा जे आपण सर्वजण त्यामध्ये सतत असतो म्हणून आपल्याला हे पटतं. पण एवढी अब्जामध्ये आपली संख्या आहे, त्या किती अब्जामधील किती हजार लोकांना हे पटतं बरं? काय पटायचं आहे तर हे सगळं भगवंतांनी निर्माण केलं आहे, भगवंताच्या हातात आहे. भगवंत तिथे हेच सांगता आहेत की मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे अर्जुना, ही संपूर्ण प्रकृती म्हणजे काय आहे तर माझी योनी आहे. ही संपूर्ण प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वावर हे जग चाललेलं आहे. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे स्ट्रक्चर. हो की नाही? आपला देह हे काय आहे? स्ट्रक्चर आहे. मला नेहमी अशा वेळी दुकानातले स्टॅच्यू असतात ना त्याचं उदाहरण आठवतं. ते स्टॅच्यू आहे, त्याला मस्त साडी बिडी नेसवतात, अगदी दागिने वेगिने घालतात. आपल्याला जवळ गेलं की अरे हे तर याच्यात प्राणच नाही आहे. जे आत्मा जेव्हा खरा माणूस खरी बाई तिथे उभी करतील तेव्हा तो पुरुष म्हणजे त्यातला आत्मा आणि प्रकृती, ज्या प्रकृतीने म्हणजे जे साडी बिडी नेसवलेली असते तिला ती खरी बाई असेल तर ते प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने जे उभं राहतं त्यावर सगळं आपलं जग चाललेलं असतं. त्याच्याशिवाय नुसत्या स्टॅच्यूला काहीच किंमत नाही. ओके. आणि नुसत्या आत्म्याला काय? आत्मा सर्वत्रच आहे, कणाकणात आहे, सगळीकडे आहे. म्हणून इथे असं म्हटलंय भगवंतांनी की ही संपूर्ण प्रकृती म्हणजे माझी योनी आहे आणि संभव तस्मिन् गर्भं दधाम्यहं, दधामी अहम म्हणजे मी, दधामी म्हणजे टाकतो, देतो. काय देतो? त्याच्यात तर गर्भरूपी बीज मी टाकतो. तर हे आपल्याला पटणार कसं? आपण शिकतो म्हणून आपल्याला पटतंय, पण सर्व जनतेला पटणार कसं? पण म्हणजे कोणावरही वैयक्तिक नाही, पण काही लोकांना मुलबाळच नसतं. मग आपण म्हणतो काय परमेश्वराची इच्छा असेल, म्हणजे परमेश्वराच्या कृपेनेच हे सगळं होत असतं. म्हणजे बीज टाकायचंही काम भगवंताच्याच कृपेने आहे आणि हे शरीर तुम्हाला या सृष्टीवर निर्माण करायचं काम हे परमेश्वराच्याच कृपेने होतं असं इथे भगवंत त्याची महती सांगताना ह्या 3ऱ्या श्लोकात सांगतात. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रद पिता. सर्व योनिषु म्हणजे सर्व योनी. सर्व योनी म्हणजे कुठल्या? 84 लक्ष योनी. मग त्याच्यामध्ये वनस्पती आहेत, कीटक आहे, मानव आहे आणि मोठे प्राणी म्हणजे ज्याला चतुष्पाद प्राणी आपण असं म्हणतो. असे सर्व प्राणी जे आहेत त्या सर्वांच्या मध्ये भगवंतच बीज टाकत असतं. भगवंताच्याच कृपेने हे सर्व प्राणी निर्माण होतात आणि ह्या ज्या म्हणजे मूर्त म्हटलंय त्यांना, मूर्तयाः म्हणजे अनेक मूर्ती. मग ती वनस्पती हा एक जीव आहे, ती एक मूर्ती. प्राणी हा एक जीव आहे, ती एक मूर्ती. पक्षी हा एक जीव आहे, ती एक मूर्ती. अशा वेगवेगळ्या मूर्ती. आणि मानव, भगवंताच्या दृष्टीने सर्व मानव सारखे. या सर्व मानवांमध्ये बीज टाकण्याचं काम मी करतो असं सर्व शरीरधारी प्राणी जे आहेत त्या सर्वांमध्ये बीज टाकण्याचं. आणि मग इथे
तुम्ही ऐकलंही असेल यापूर्वीच्या कधीच्या व्याख्यानामध्ये की 4 प्रकारे जीव निर्माण होतात. जारज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज अशा 4 प्रकारच्या निर्मितींनी हे जीव निर्माण होतात. पण त्याचे सर्वांचं कारक कोण असेल तर तो भगवंत आहे. असं 1 ते 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी स्वतःचा महिमा सांगितलेला आहे. मग आता 5व्या श्लोकामध्ये भगवंत ह्या 3 जीवांनी, ह्या 3 गुणांनी आपला जीव बद्ध कसा होतो, आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो, कारण हे 3 गुण आहेत ना ते प्रत्येकामध्ये समप्रमाणात नसतात. ते प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. त्यातली त्यात सत्वगुण चांगला आहे आणि रजोगुण पण चांगला आहे, तमोगुण पण चांगला आहे. तिन्ही गुण चांगले पण आहेत. तिन्ही गुण हे मोक्ष मिळवण्याच्या दृष्टीने बंधनकारक आहेत असं इथे सांगतायत भगवंत. काय सांगतायत? सत्वम रज तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. इथे देह आणि देहिनम असा शब्द वापरलाय. देह म्हणजे आपलं शरीर आणि देहिनम म्हणजे जीवात्मा. आणि तो आत्मा कसा आहे? अव्यय आहे. त्याचा कधीही व्यय होत नाही. आत्मा चिरंतन आहे, त्याचा व्यय होत नाही. पण हा देह सत्व रज तम ह्या 3 गुणांपासूनच निर्माण झाला आहे. प्रकृती संभवा, संभवा म्हणजे निर्माण झालेला आहे. ह्या प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे 3 गुण ह्या अविनाशी अशा आत्म्याला म्हणजे जीवात्म्याला, कारण देह धारण केलाय म्हणून जीवात्मा, नुसता आत्मा सगळीकडे आहेच पण देह धारण केलेल्याला जीवात्मा म्हणतात. ह्या 3 गुणांनी बांधून टाकतो. म्हणजे प्रकृती ही माणसाला मोक्ष मिळू देत नाही, ती त्याला सोडत नाही. आपल्या भाषेत ती त्याला सोडत नाही. मग ती का सोडत नाही? तर तिने बांधून टाकलंय. 3 गुणांनी त्या जीवाला बांधून टाकलेलं आहे. मग ते कसं बंधन निर्माण झालेलं आहे ते पुढच्या श्लोकात सांगतायत. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ च अनघ. च अनघ, अनघ शब्द वापरलाय अर्जुनाला. भगवद्गीतेमध्ये 44 विशेषणं ही भगवंतांना आलेली आहेत, भगवान श्रीकृष्णांना, आणि 22 विशेषणं अर्जुनाला आलेली आहेत. मग कुठे अनसूय म्हटलंय, कुठे महाबाहो म्हटलंय, कुठे अनघ म्हटलंय, कुठे कौंतेय म्हटलंय, कुठे पार्थ म्हटलंय. त्या श्लोकाच्या अनुषंगाने जो अर्थ निघेल तिथे तो शब्द व्यासाने टाकलेला आहे. आता ते अनघ म्हटलंय, इथे निष्पाप अर्जुन आहे. अर्जुन निष्पाप आहे कारण तो सत्वगुणी आहे. सत्वगुणी माणूस निष्पाप असतो. मग पाप कोण घडवतं? तमोगुणीवाले रजोगुणीवाले घडवतात. कारण 3ऱ्या अध्यायात सांगितले काम आणि क्रोध हे रजोगुण आहेत आणि ते पापाला कारणीभूत होतात असं आधीच भगवंतांनी सांगितलंय. म्हणून इथे सत्वगुण काय काम करतो तर सत्वगुण हा निर्मलत्वात असा आहे, म्हणजे निर्मल आहे आणि तो प्रकाश करणारा आहे, प्रकाश देणारा आहे, प्रकाश करणारा आहे. आता प्रकाश देणारा म्हणजे लाईट गेले आपल्याला प्रकाशाची किंमत कळते, मग लगेच लाईट आले. आपण दिवा साधा लावला तरी एवढ्याशा अंधाऱ्या खोलीमध्ये एवढासा दिवा चिमणी पूर्वी लावायचो तरी आपल्याला भरपूर प्रकाश वाटे आणि लगेच असे आपले डोळे होतात आणि छान आता दिसायला लागलं. पण इथे ज्ञानाचा प्रकाश आहे. सत्वगुण काय करतो? ज्ञानाचा प्रकाश देतो. मग उदाहरण संत लोक, आपल्या संत लोकांनी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवलेला आहे. आपण सगळे अज्ञानी अंधारामध्ये होतो,
ज्ञानाचा प्रकाश दिल्यामुळे, ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये निर्माण केल्यामुळे आपल्याला तो परमेश्वर हा लखलखीत आहे हे दिसायला लागले, तो सत आहे हे दिसायला लागले, सूर्यप्रकाशा इतका तो निर्मळ आहे, स्वच्छ आहे हे आपल्याला दिसायला लागलं. कशामुळे? ज्ञानाच्या प्रकाशामुळे. हे काम कोणी केलंय? संतांनी केलेलं आहे किंवा ऋषीमुनींनी केलंय. तर इथे ज्ञानाचा प्रकाश हा कसा आहे तर सत्वगुण ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात आहेत ते ज्ञानाचा प्रकाश देणारे असतात. आणि अनामयम तो कसा आहे? विकाररहित आहे. विकार शब्द माहीत आहे तुम्हाला? विकार म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार आहेत. आणि हे कोणाचे विकार आहेत? हे अंतःकरणाचे विकार आहेत बरं का. मनाचे, अंतःकरणाचे विकार आहेत. दुसरे विकार आहेत ना शरीराचे, मधुमेह आहे, हृदयरोग आहे, सांधेदुखी आहे, हे शरीराचे. म्हणजे आपल्याला शरीर आणि अंतःकरण ह्याच्या पलीकडे जायचंय. ह्याच्या पलीकडे गेल्याशिवाय ज्ञानाचं एक तिरीप सुद्धा आपल्यापर्यंत येणार नाही. आणि ह्याचा सतत अभ्यास केल्यानंतर आपण ते ज्ञान म्हणजे काय एवढं तरी आपल्याला समजायला लागतं. मग सुखसंगेन बध्नाते, सुखाच्या संबंधाने हा मनुष्य बांधला जातो. ज्याच्याकडे सत्वगुण आहे त्याची आसक्ती त्या सत्वगुणामध्ये सुद्धा वाढत जाते. आणि मग त्याला वाटतं अजून करूया, अजून करूया, अजून करूया. अध्यात्माच्या बाबतीत जास्त हे आपण म्हणूया की अध्यात्मामध्ये सत्वगुण वाढला की त्या सत्वगुणाची सुद्धा हाव सुटत जाते. माझं इकडे लेक्चर आहे, माझं तिकडे लेक्चर आहे, इकडे ₹1,00,000 देतात, तिकडे ₹4,00,000 देतात, हो की नाही? अशी आसक्ती वाढत जाते आणि मनुष्य हा नकळत बंधनात सापडत जातो. आसक्ती वाढली की ती आसक्ती कमी करणं खूप अवघड जातं, म्हणून तो बंधनात सापडतो. असा हा सत्वगुण आहे. मग रजोगुण काय आहे? रजोगुणामुळे जीवाला बंधन कसं येतं ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. रजो रागात्मकं विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाती. आता बघा कौंतेय शब्द वापरला, कुंतीचा पुत्र शब्द वापरला इथे. कुंतीचा पुत्र रजोगुण. रजोगुण काय आहे? सतत उलाढाल्या करायला लावतो. म्हणजे वाळूचे किल्ले बांधणे किंवा समुद्रातली वाळू उपसून त्याचा आणखी काय किल्ले बांधून आणखी वेगळं काय करणं, म्हणजे जे शक्य नाही त्या गोष्टी करायच्या. हा रजोगुण धडपड करायला लावतो. आणि मग रजोगुण हा कामना आणि आसक्ती याच्यापासून उत्पन्न झालेला असतो. कामना आणि आसक्ती. मग आपल्यामध्ये सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म कामना या वयात सुद्धा निर्माण होत असतात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की आपल्या मनात राहतं, मला ते हे करायचंच राहिलं होतं, किती दिवसाचं मला करायचं आहे. आपण असं म्हणतो किती दिवसाचं करायचं आहे. म्हणजे ते कामना निर्माण झालेली आहे आणि ती होईपर्यंत आपल्याला स्वस्थ बसवत नाही, म्हणजे आसक्ती वाढलेली आहे. मग समजा त्याच क्षणी पटकन एखाद्याला बोलवणं आलं, म्हणजे त्या मनातल्या कामना आणि आसक्ती राहिली ना, म्हणजे त्याला बांधून टाकलं. सूक्ष्म आसक्ती पायी सुद्धा पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून गोंदवलेकर महाराज सारखं म्हणतात, नामस्मरण करा, नामस्मरण करा, जिभेवर नाम येऊ द्या. शेवटच्या क्षणी तुमच्या डोक्यात काय विचार असतील हे कोणालाही सांगता येणार नाही, पण जिभेवर नाम असेल तर पुढे सटका आहे. पुढे तुम्ही बंधनात राहू शकत नाही. बंधनात तुम्हाला भगवंत ठेवणार नाही, कारण त्याचं नाम घेतलंय ना. तर असा हा रजोगुण कामना आणि आसक्ती याच्यापासून उत्पन्न झालेला असतो. आणि तो कर्म आणि त्याचं फळ मिळेपर्यंत तो धडपडतच राहतो. मग या जन्मी नाही मिळाला, पुढच्या जन्मी नवीन वासना, नवीन कामना. म्हणून सतत अध्यात्मामध्ये राहायचं, सतत नामस्मरण करायचं. आत्ताच्या काळामध्ये नामस्मरण ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. श्वासागणित आपलं नाम आलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सारखं. आणि झोपलं तरी आपण जागे असतो, हो की नाही? म्हणून सांगतो ना आपण
की मी इतक्या वेळा रात्री उठले, इथं आवाज आला, हे झोपेत असलं तरी कसं कळतं? म्हणजे आपण जागृत असतो. तर अशा प्रकारे कामना आणि आसक्ती हे रजोगुण आहेत आणि ते आपल्याला बंधनकारक ठरतात. तमस्त्वज्ञानजो विद्धी मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्नि बध्नाती भारत. बध्नाती हा शब्द इथे आलेला आहे. बध्नाती म्हणजे बांधून ठेवतो. बांधून ठेवतो म्हणजे काय करतो? मोकळं होऊ देत नाही आपल्याला. बांधण्याच्याच विरुद्ध मुक्त होणे, त्यालाच इथे मोक्ष खूप मोठा शब्द वापरलाय. पण आपण आपल्या परीने विचार करूयात ना. मुक्त मोकळं होणं म्हणजे काय? तर कुठल्याही बंधनात न राहणं. पण हे गुण आपल्याला बंधनात ठेवतायत. मग हा तमोगुण कसा बंधनात ठेवतोय? तर मोहनम सर्व देहिनाम, मोह हा मोहित करणार आहे. तमोगुण काय करणार आहे? मोहित करणार आहे. मोहित करणं म्हणजे काय? तर मोह आहेच, म्हणजे मोह हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, पण गोंधळून टाकणारा याला सुद्धा मोह हा शब्द वापरलेला आहे. मन स्थिर नाही राहणं. मग मनातला मोह काढून टाकायचा म्हणजे काय करायचंय? तर आपलं मन भगवंताशी एकरूप सतत ठेवायचं. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोह व्हायला आपण कारणीभूत होत नाही. आणि झाला तरी भगवंताच्या आसक्तीचाच मोह होईल. भगवंताबद्दल जी काही गुणगान ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, त्याबद्दल मोह होईल. ते आपल्याला सद्गतीलाच नेणार आहे. मग तमोगुण हा काय करतो? तो कोणापासून उत्पन्न झालाय? अज्ञानापासून उत्पन्न झालाय. ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान. आता ज्ञान म्हणजे जर प्रकाश आहे, तर अज्ञान म्हणजे अंधार आहे. अंधारामधूनच तमोगुण निर्माण झालेला आहे. आणि म्हणून तो आपल्याला आलस्य, प्रमाद आणि आळस ही तमोगुणाची मूळ वैशिष्ट्य आहे. बघा, आळस आज सुद्धा आपल्याला आळस येतो की नाही? उगाचच वेळ घालवत असतो, उगाचच लोळत असतो. हे आळसाचीच लक्षणं आहेत, हो की नाही? तर हा तमोगुण आहे आणि तमोगुण वाढल्यामुळे आपलं सत्वगुणाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून हा तमोगुण आपल्याला बंधनकारक होतो. आणि प्रमाद ह्याचा अर्थ की इंद्रिय आणि अंतःकरण. इंद्रिय आणि अंतःकरण. इंद्रिय म्हणजे हात, पाय, डोळे, कान, नाक हे सगळे, ह्यांच्या अर्थशून्य क्रिया. अर्थशून्य क्रिया म्हणजे ते उगाचच हालचाली करणं. त्या अर्थशून्य ज्या क्रिया आहेत त्याला प्रमाद म्हणतात. किंवा आपल्याला जे कर्तव्य करायचं आहे ते न करता तिसरंच काहीतरी करणं, त्याला प्रमाद असं म्हणतात. आणि आळस, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आळस, निद्रा आणि प्रमाद ही तमोगुणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आणि कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करण्याला ती कारणीभूत ठरतात. आणि भगवद्गीता तर तुम्हाला सांगते, कर्तव्य कर्माकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला पापच लागणार नाही, किंवा मोक्ष मिळण्यासाठी तो पण एक मार्ग आहे की पहिले तू कर्तव्य कर. अर्जुनाला तेच सांगतायत भगवंत. तो रथाच्या मागे जाऊन बसला म्हणजे कर्तव्य कर्मापासून दूर गेला. मग कर्तव्य कर्मापासून दूर जाणं हे इष्ट नाही, हे मोक्षप्रद नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. त्याला त्यावेळेला प्रमाद झालाय. जे करायला पाहिजे ते तो करत नाहीये. म्हणून आळस, प्रमाद आणि निद्रा हे तमोगुणाची वैशिष्ट्ये आहे. आणि ती तुम्हाला बंधनात ठेवतात. पुन्हा पुन्हा ती कर्म करायला लावतात आणि त्याच्यामुळे तुमची सुटका होत नाही असं सांगितलं. आता 3 गुणांचे चढ उतार कसे चालतात असं सांगितलंय बरं का. की सत्वं सुखे संजयति, रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत. सत्वगुण हा काय करतो? सुखामध्ये आपल्याला आसक्त करून ठेवतो, म्हणून आपण बंधनात राहतो. रजोगुण काय करतो? कर्मामध्ये आसक्त करून ठेवतो, म्हणून आपण बंधनात राहतो. जर साधं उदाहरण, कुठे भागवत कथा चालल्या आहेत, किती लोक सांगतात, अहो भागवत कथा ऐका, नाही हो मला नातीला सांभाळायचं, नाही हो असं असतं, नाही हो तसं, म्हणजे नाही हो मला दुपारचं पडावंच लागतं.
आहे ना. तर अशी ही कारणं आपणच शोधत असतो. एक वेळ ठीक आहे, नातवंडांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे, ठीक आहे. पण आळस आणि निद्रा ह्याच्यामुळे आपण चांगल्या गोष्टींकडे प्रवृत्त होत नाही आणि त्याच्यामुळे हे सत्वगुणाकडे जी आपली वृत्ती व्हायला पाहिजे असते ती होत नाही आणि रजोगुण आणि तमोगुणामध्ये आपण आसक्त राहतो. म्हणून रजोगुण कर्मामध्ये आसक्त करून ठेवतो आणि तमोगुण तर ज्ञानाला झाकूनच टाकतो, ज्ञान मिळूच देत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या तिन्ही गुणांमुळे असे सारखे बांधले जातो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. आता सत्वगुण आपल्यामध्ये वाढलं असता काय लक्षणं दिसतात? आपण आपलं परीक्षण करायचं. प्रत्येकाने आपण नुसतं हे ऐकायचं नाही. गीता आहे की नाही ती आपण आपल्यात शोधायची असते. गीता तुम्ही तुमच्यात शोधली ना तर तुम्ही स्वतःच गीता होऊन जा, अशी आहे गीता. इथे काय सांगितलंय की सत्वगुणाची वृद्धी माझ्यात झाली. आता उद्या आपण ऑब्झर्व करायचं की माझ्यात सत्वगुण वाढलाय की तमोगुण वाढलाय की रजोगुण वाढलाय. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञान यदा तदा विद्यात् विरुद्धं सत्वमित्युत. ज्यावेळी देहामध्ये अंतःकरण आणि इंद्रिय ह्यांच्यामध्ये विवेक शक्ती निर्माण होते, चैतन्य आणि विवेक शक्ती निर्माण होते, त्यावेळी असं समजायचं की सत्वगुण वाढलेला आहे. विवेक शक्ती म्हणजे काय तर चांगलं कुठलं वाईट कुठलं हे कळणं म्हणजे विवेक शक्ती. सार कुठलं असार कुठलं हे कळणं म्हणजे विवेक शक्ती. हे जर आपल्याला कळलं तर समजायचं आपला सत्वगुण वाढलेला आहे. आणि रजोगुण वाढला आहे हे कसं समजायचं तर लोभ प्रवृत्ती, लोभी प्रवृत्ती आणि स्वार्थ हे दोन आपल्या प्रत्येक कर्मामध्ये दिसायला लागले की समजायचं रजोगुण वाढलाय. कुठल्या तरी लोभापायी आपण काहीतरी करत असतो, मग असं विचारायचं का बरं ह्याच्यात माझा काय लोभ आहे, ह्याच्यात माझा काय स्वार्थ आहे. असं आपण विचारलं की आपल्याला उत्तर येईल हे रजोगुण वाढलाय म्हणून. त्याच उत्तर आपल्याला मिळतं. आणि मग त्यामुळे काय होतं अशांती. आपलं मन आणि अंतःकरण शांत राहत नाही, स्थिर राहत नाही, अशांती निर्माण होते आणि विषय भोगांची लालसा निर्माण होते. त्या विषयांचं एकदा ग्रहण केलं की पुन्हा 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 ते ग्रहण करावं असं वाटतं. दूरदर्शनच्या सिरियल सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण. विषयाला लालसा. डोळे, डोळे पण हे विषयांचंच एक इंद्रिय आहे की नाही. शब्द स्पर्श रस रूप गंध कानांनी ते काय चाललंय, ती काय म्हणते सासू सुनेला, काय म्हणते सून काय म्हणते सासूला, त्यांची भांडणं कशी. नको ते कशाला हवंय आपल्याला. सर्वद्वारेषु असं म्हटलंय मागच्या श्लोकात. सर्वद्वार म्हणजे कुठली आपली ही 9 द्वारं जी आहेत ती. त्या द्वारांमधून भगवंताचंच गुणगान आपल्याला ऐकायचं आहे. आपल्याला हे सगळ्यांच्याचकडे असतं. जे टी व्ही दाखवलं ते काय प्रत्येक घरातलं ते काढलेलं असतं. त्यांनी स्क्रिप्ट रचून काहीतरी सिरियल TRP वाढवण्यासाठी केलेले असतात. त्याच्याशी आपल्या प्रगतीसाठी काहीही संबंध नाही. त्याने काय होईल उलट आपला तमोगुणच वाढेल किंवा रजोगुणच वाढेल. म्हणून जी 9 द्वारं आहेत त्या द्वारांमधून आपल्या हृदयस्थ परमेश्वराला जे जे काही आपल्याला पुरवता येईल ते आपण पुरवायचं. कानांमधून भगवंताचं गुणगान ऐकायचं, डोळ्यांनी त्याचं रूप पाहायचंय, सगुण रूप पाहायचंय, त्याचं वर्णन ऐकायचंय, तोंडाने जमलं तर त्याचं गुणगान गायचंय, स्तोत्र वगैरे जे काही असेल ते, विष्णू सहस्रनाम म्हणायचं. साधे उपाय आहेत की नाही. तर अशा प्रकारे ही 9 द्वारातून आपल्या हृदयस्थ परमेश्वराला आपण सतत जर खुश ठेवलं तर आपण आतूनही शांत राहतो आणि त्या मम साधर्म्यम आगता,
तुम्ही माझ्यासारखेच व्हाल जे इथं आधी सांगितलंय तसे नक्की होऊन जातो. कोणीही आपल्याकडे पाहिलं तर त्या व्यक्तीला प्रसन्न वाटेल, कारण आपल्या हृदयात आपण आणलंय त्याला, कानाद्वारे, डोळ्याद्वारे, मुखाद्वारे सगळीकडून आणलंय की नाही. तमोगुणाच्या वृद्धीचं लक्षण काय आहे? अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमाद मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. तमोगुण म्हटलं की कुरुवंश, कुरुनंदन म्हटलंय अशा वेळेस अर्जुनाला. कुरुवंशाचे सगळे गुण कसे होते? तमोगुण होते, वाईट प्रवृत्तीचे होते, दुष्ट प्रवृत्तीचे होते. तसे होते म्हणून तर युद्ध पुकारावं लागलं ना, नाही तर युद्ध करण्याची संहार झालाच नसता. तर तमोगुण वाढला असता चैतन्य शक्तीचा अभाव निर्माण होतो, विवेक शक्तीचा अभाव निर्माण होतो, आणि कर्तव्य कर्मामध्ये जे कर्तव्य करायला पाहिजे ती प्रवृत्ती राहत नाही, ती प्रवृत्ती राहत नाही आणि व्यर्थ क्रिया हातून घडतात. निद्रा आणि आळस यांना आपण जवळ करतो तमोगुण वाढल्यानंतर. आता विषय बदललाय. हे 3 गुण वाढल्यावर माणूस कसा वागतो ते सांगितले. आता त्यांनी एकदम मरते समयी हे 3 गुण वाढले तर माणसाला कुठली गती मिळते ते सांगतायत. मरणाच्या, आता तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कधी मरण आहे माहिती आहे? नाही माहिती. मग आपल्याला एकच उपाय, नामस्मरण. नामस्मरण सतत करत राहायचं. कधी बोलवणं येईल माहीत नाही आहे, पण त्यांनी ते सांगितलंय, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् मलान् प्रतिपद्यते. देहभृत म्हणजे देहधारी माणूस. सत्वगुण वाढलेला असताना जर मरण आलं तर त्या व्यक्तीला दिव्य असं स्वर्गलोक मिळतो. म्हणजे पूर्वीपासून अशी समजूत आहे की ज्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे त्याला स्वर्गलोक मिळतो. खरं तर गीतेमध्ये स्वर्गलोकाला सुद्धा खूप महत्त्व आहे असं नाही बरं का. कारण गीतेमध्ये असं 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय की तुम्ही पुण्यकर्म करा, स्वर्गलोक प्राप्त करून घ्या, पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायला या, असं सांगितलंय. म्हणजे स्वर्ग मिळणं हे काही खूप चांगलं आहे किंवा ते अंतिम ध्येय आहे मानवाचं असं गीता सांगत नाही. पण उत्तम कर्म करणारे जे लोक आहेत त्यांना स्वर्गलोक मिळतो हे मात्र सांगितलेलं आहे. आणि सत्वगुण वाढला असता म्हणजेच उत्तम कर्मच त्याच्या हातून, सत्वगुण ज्याच्या अंगी आहे किंवा वाढलेला आहे त्याच्याकडून उत्तमच कर्म होतात, तर ते निर्मल अशा स्वर्गात आणि स्वर्गलोक प्राप्त करून घेतो सत्वगुण वाढला असता, म्हणजे मरते समय असं सांगितलंय. आता रजोगुण वाढला असता काय, तर रजोगुण माहितीच आहे, आसक्ती आणि कामना. ह्या जर मरते समयने जर वाढल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा आहेच आहे. माझ्या वाचनात आलेलं बाळासाहेब भारद्यांचं उदाहरण आहे. बाळासाहेब भारदे ज्यावेळेला गेले, ज्या दिवशी गेले त्यावेळी शेवटी ते पिठलं भाकरी, पिठलं भात मागत होते. आणि बघा आता ते मागत होते म्हणजे त्यांच्या कामना वासना अपुऱ्या राहिल्या, त्या पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा, म्हणजे ते एक माझ्या वाचनात आलेलं आहे. असे कितीतरी लोक की आयुष्यभर चांगलं कर्म करतात पण शेवटच्या क्षणी जर भगवंताचंच नाम नसेल आणि अशा प्रकारच्या वासना जर अतृप्त मनामध्ये असतील तर ते रजोगुण त्यांचे वाढलेले आहेत हे निश्चित समजायचं. आणि ते वाढलेले असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा मनुष्य लोकात या किंवा आयुष्यभर जशी कर्म केली असतील तसं नीच योनीमध्ये जन्म मिळतो, असे सिद्धांत झालेले आहेत. हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रयोग करून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे.
म्हणून रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. रजोगुण वाढलेला असता आणि मृत्यू आला असता तर कर्माबद्दल आसक्ती असणाऱ्या मनुष्यामध्ये तो गुण उत्पन्न होतो आणि तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्या जन्माला येतो. तमोगुण वाढलेला असताना मात्र फळ चांगलं सांगितलेलं नाही. ज्याचा मृत्यूसमयी तमोगुण वाईटच सांगितलं आहे. चांगला कशासाठी म्हणते की माणसाला आवश्यक तेवढी झोप असायलाच हवी आहे, हो की नाही? आवश्यक थोडंसं आळस पाहिजे ना. सतत काम मेंदू पण थकतो, शरीर थोडंसं रिलॅक्स आपण म्हणतो त्याला. तर तमोगुण वाढलेला असता जर मनुष्याला मृत्यू आला तर त्याला अगदी नीच योनीमध्ये म्हणजे कीटक, पशु अशा मूढ योनीमध्ये की ज्यांना बुद्धी नाही, अजिबात बुद्धी नाही, अशा योनीमध्ये त्यांना जन्म मिळतो असं इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत. विवेकशून्य माणूस असतो आणि ते पशुसुद्धा कसे हिंस्त्र पशु, बुद्धी नसते त्यांना, नुसते ते प्राणी एक संवर्धन किंवा आपलं शोभा म्हणून असतात. पण तसा मानवाला जेवढी बुद्धी आहे तेवढी इतर कुठल्याही प्राण्याला नाही. एक हत्तीला असते, खूप बुद्धिमत्ता असते हत्तीला. तर अशा मूढ योनिषु जायते, असं जायते म्हणजे जन्म घेतो, मूढ योनीमध्ये जन्म घेतो तमोगुण वाढलेला असेल तर. मग आता त्यांची कर्म कशी असतात? सत्वगुण वाढलेल्या माणसाची कर्म कशी, तमोगुण वाढलेल्या माणसाची कर्म कशी आणि राजसगुण वाढलेल्या माणसाची कर्म कशी, त्याचं फळ कसं मिळतं ते पुढच्या श्लोकांमध्ये सांगितले. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलं. श्रेष्ठ कर्म सात्विक माणसाकडून होतं, त्याच्यामुळे त्याचं फळसुद्धा त्याला सुख मिळतं, त्याला ज्ञान मिळतं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, वैराग्याची प्राप्ती होते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वैराग्याला खूप महत्त्व आहे. याच्या अगदी विरुद्ध विदेशी संस्कृतीमध्ये आहे. विदेशी संस्कृती ही भोगवादी आहे आणि त्यातच त्यांचं म्हणजे आता आपण बघतो पेपरमध्ये फोटो बिटो आले तिकडच्या पंतप्रधानांचे, तर लक्षात येतं ती संस्कृती भोगवादी संस्कृती आहे. पण वैराग्य हा हिंदू धर्माचा गाभा आहे आणि म्हणून ज्ञान मिळवायचं असेल तर पहिलं वैराग्य पाहिजे, आसक्ती कमी झालेली पाहिजे. म्हणून सत्वगुण हा सुख देणारा आहे, ज्ञान देणारा आहे आणि वैराग्य असल्यामुळे त्याचं फळ त्याला निर्मळ असंच मिळतं, निर्मळ असं फळ मिळतं. पण राजस कर्माचं फळ हे नेहमी दुःखदायक असतं. राजस कर्म आपण रोज बघायचे, रोज आपल्याला ते दृष्टीस येतात. वर्तमानपत्र उघडल्याबरोबर राजसकर्म आणि तामसकर्म हेच आपल्या डोळ्यासमोर जास्त येतात. मग दुःख का? परवा आपल्या ॲक्सिडेंट झाला का, कशाचं फळ आहे ना? तमोगुणाचंच फळ आहे दुःख. स्वतःलाही दुःख, दुसऱ्यांनाही दुःख देणार. म्हणून तामस कर्माचं फळ हे अज्ञान आहे, राजसकर्माचं फळ दुःख देणार आहे असं सांगितलेलं आहे. सत्वगुणामुळे ज्ञान मिळतं, रजोगुणामुळे लोभ आणि तमोगुणामुळे प्रमाद आणि मोह ह्याची उत्पत्ती होते, हे आपण पाहिलं. मग त्यांचा नंतरचा प्रवास कसा असतो? मृत्यू समयीचं पाहिलं आपण आता, पण मृत्यू नंतरचा त्यांचा प्रवास कसा? मगाशी मी सांगितलं की जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं म्हणजे परत पृथ्वी लोकावर, पण पुढे त्यांना सप्तस्वर्गाचा प्रवास करायचा आहे की नाही? भू भुहा स्वाहा महा तपाहा जना आणि सत्वलोक इथपर्यंतचा प्रवास असतो आत्म्याचा. मग तो प्रवास कसा? तर 18व्या श्लोकात सांगितलंय, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः.
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. सत्वस्था म्हटलंय, स्था म्हणजे तिथे स्थिर झालेले, सत्वगुणामध्ये स्थिर झालेले जे लोक आहेत त्यांचा ऊर्ध्वगती असा प्रवास सुरू असतो. म्हणजे फार सत्व लोकापर्यंत स्वर्ग, मग त्याच्यानंतरचा असं सत्व लोकापर्यंत तर त्यांचा प्रवास चालत राहतो. मध्ये तिष्ठन्ति राजसा. मध्ये म्हणजे कुठे? पृथ्वी लोकावर. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म घ्यायचा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवायचं, तेच सुख तेच दुःख, त्याच यातना, तेच काय कोणाला आणखी आजार. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे जेवढे आनंदी आहेत तेवढे दुःखकारक पण आहेत. मग त्याच्यासाठी उपाय सांगितलेत ना, आपल्या संतांनी उपाय सांगितले. नामस्मरण करा, सत्संग करा, किंवा संत साहित्याचा अभ्यास करा, भागवत कथा ऐका, रामकथा ऐका, उपाय सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये आपण सतत राहिलं तर ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण दूर होतो. जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. तामस माणसं हे अधोगतीकडे जातात. म्हणजे सप्तस्वर्ग जसे आहेत तसे सप्तपाताळ, सप्तपाताळाकडे त्यांची गती चाललेली असते. आणि मग त्यांचा जन्म हा सुद्धा क्षुल्लक होऊन जातो. कीटक कोणी यावं, मारावं, माशी वगैरे असे. शूद्र आणि क्षुद्र ह्याच्यात फरक आहे. क्षुद्र जन्म त्यांना मिळतात, असे तमोगुणी लोक आहेत आणि अधोगतीला जातात. जघन्य म्हणजे अधोगतीला जातात ते. मग 19व्या श्लोकात म्हणतात की मग काय करायचं, तर तुम्ही स्वतःला कर्ता समजू नका. स्वतःला कर्ता समजायचं नाही. म्हणजे काय करायचं? दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक फॉलो करायचा. कर्मण्येव अधिकारा अस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुः भूः मा ते संगस्त्व अकर्मणी. कर्मावर अधिकार आहे. कर्माचा हेतू चांगला ठेवायचा. पुढे परिणाम काय होणार आहे, कारण प्रत्येक कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. कर्माचा सिद्धांतच आहे तो. प्रत्येक कर्म हे फळ देऊनच शांत होतं. मग ते कर्म कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन आपल्याला गीता करते. प्रत्येक कर्म हे आसक्ती विरहित करा. आसक्ती धरून करू नका आणि त्याच्यामध्ये मला काय फायदा आहे असा विचार करू नका. असा विचार करून केलं की तुमची आसक्ती वाढते. परिणाम काय आहे तो भगवंत देणारच आहे. जे काही कर्म करू ते अत्यंत जीव ओतून करायचंय, परमेश्वराला अर्पून करायचं की परमेश्वरा, भगवंता, हे तू मला बोलवणं पाठवलंय किंवा हे कर्म आज तू मला सांगितलंय करायला, तुझ्या प्रित्यर्थ मी करते. त्याचं फळ काय मिळेल हे मला माहीत नाही, पण मी कर्म करून सोडणार, असं आनंदाने कर्म करायचं. असं हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणून जेव्हा 3 गुणांच्या पेक्षा वेगळा, म्हणजेच काय तर ह्या 3 गुणांमध्ये न अडकलेला मनुष्य, त्याला अकर्ता असं म्हटलं आहे. तो कसा असतो तर तो सच्चिदानंद घन परमात्म्यासारखा असतो. का असतो? कारण 3 गुणांच्या पलीकडे गेलाय ना. त्याला फक्त भगवंत आणि भगवंत, सत चित आनंद. सत काय आहे? तो परमात्मा सत आहे. कसा आहे? चित म्हणजे चिरंतन आहे. तो सत आहे, चिरंतन आहे, म्हणून तो आनंद देणारा आहे. जे चिरंतन नाही ते आनंद देत नाही. कसा आनंद देतात? तात्काळ आनंद देतात, तात्पुरता आनंद देतात. पण जे सत आहे तो आनंद शाश्वत असतो. चित आहे तो आनंद शाश्वत असतो आणि तो एकच आहे, परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा परमेश्वर. आणि मग त्याची रूप सगुण रूपामध्ये आपण जी पाहतो ते वेगवेगळे देव देवता हे सगुण रूपामध्ये ते आलेले. त्यांची जरी आपण भक्ती केली तरी आपल्याला आनंद मिळतो.
तो आनंद शाश्वत स्वरूपाचा असतो. मग हा 3 गुणांशिवाय असणारा जो द्रष्टा त्याला म्हटलेला आहे तो कसा, तर त्याचं चालणं कसं असतं, त्याचं गुणविशेष काय. कैलिंगै 3 गुणान एतान नती तो भवती प्रभो, असं प्रश्न विचारलाय अर्जुनाने की ह्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कसा असतो. जसं स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितलेली आहेत तशीच इथे पण भगवंतांनी त्याला अर्जुनाला ही गुणातीत माणसाची लक्षणं सांगितले. तर हा 3 गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. तर तो कोणाचा द्वेषही करत नाही. न द्वेष्टी संप्रवृत्तानि, 3 गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य तो कोणाचा द्वेषही करत नाही, कोणाबद्दल आकांक्षाही करत नाही आणि प्रकाशरूप तो असतो. प्रकाशरूप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा असतो. आपण हे जे सगळे संत लोक आहेत, ज्ञानाचा प्रकाशाचं उदाहरण म्हणजे कसं ओळखायचं. संत लोक आहेत त्यांचे आपण फोटो बघतो, त्याच्या भोवती तेजोमलय दाखवतात. तो ज्ञानाचा प्रकाश, तो ज्ञानाचा प्रकाश, हो की नाही. तर असे हे जे गुणातीत लोक असतात ते ज्ञानाचा प्रकाश देणारे असतात. ते कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करत नाहीत, कोणाचा द्वेषही करत नाहीत, उदासीन असतात. उदासीन म्हणजे आपण उदास असतो ती भाषा आपली नाही. हा गुणातीत मनुष्य हा साक्षी रूपाने पाहणारा असतो. उदासीन याचा अर्थ तटस्थ वृत्ती, म्हणजे कुठल्याही पक्षाची बाजू न घेणारा असा तटस्थ वृत्तीचा असतो, त्याला उदासीन असं म्हटलंय. आणि त्याची बुद्धी ही भगवंतामध्ये स्थिर झालेली असते. सुख आणि दुःख हे त्याला समान असतात. मग त्यांनी त्याच्याशी तुलना दृष्टांत देऊन केली. समलोष्टाश्म कांचन, लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ आणि कांचन म्हणजे सोन्याची चीप. म्हणजे हे जे गुणातीत लोक असतात त्यांच्या समोर इथे तुम्ही सोन्याची चीप ठेवली, मातीचं ढेकूळ ठेवलं तर आपल्यासारखं लगेच सोन्याच्या चिपेकडे बघेल, हो की नाही. पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये दोन्हीची किंमत सारखी आहे. त्याला म्हणायचं समलोष्टाश्म कांचन. तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्थे. तुल्य म्हणजे सारखं. अप्रिय गोष्ट झाली तरी त्यांच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, किंवा प्रिय झाली तरी फरक. त्यांना प्रिय अप्रिय हे काही नसतंच, त्यांच्या दृष्टीने सर्व सारखं. नंतर त्यांची कोणी स्तुती केली तरी ते एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही, आणि कोणी निंदा केली तरी त्यांना मनातून रागही येत नाही. अशा प्रकारचे हे गुणातीत माणसं असतात. मानापमानयोस्तुल्य, पुन्हा तेच की त्यांचा कोणी अपमान केला तरी ते अपमानाने खचून जात नाही, आणि त्यांचे खूप सत्कार झाले तरी ते अत्यंत हुरळून जातात असंही नाही. मित्र आणि रिपू म्हणजे शत्रू आणि मित्र हे दोन्हीही त्यांच्या दृष्टीने सारखेच असतात. कुठल्याही कार्य जे त्यांनी केलेलं असतं त्यामध्ये कर्तेपणाची भूमिका नसते, म्हणून सर्वारंभ परित्यागी असा शब्द त्यासाठी वापरलाय. कर्तेपणाची त्यांची भूमिका कधीच नसते, म्हणून सर्वारंभ परित्यागी असं त्यांना म्हटलंय. अशा माणसाला गुणातीत असे म्हणावे. आणि अशा प्रकारे माझी अव्यभिचारी जो भक्ती करतो, अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय की कुठलाही अव्यभिचारी भक्ती कोणाची होती, गोपींची होती. त्यांनी कृष्णापुढे काहीही असं कमी जास्त किंवा मानलेलंच नाही, कृष्णच सर्वस्व आहे असं त्यांनी अव्यभिचारी भक्ती गोपींनी केली. अशा अव्यभिचारी भक्ती जो माझी करतो तो माणूस तो गुणातीत आहे असं ओळखावं. गुणातीताची लक्षणं अर्जुनाने विचारली आणि ती भगवंतांनी
सांगितलेली आहेत. अशा प्रकारे हा 3 गुणांचा व्याप जो आहे तो आपल्यामध्ये सुद्धा कसा आहे आणि गुणातीतापर्यंत सुद्धा पोहोचता येतं, प्रत्येकाला पोहोचता येतं. अगदी ह्या जन्मी नाही तर अनेक जन्मी आपण जर ह्याचा अभ्यास करत राहिलो तर आपण सुद्धा गुणातीत नक्की होऊ अशी आपण खात्री बाळगूया. आणि इथे गुणत्रय विभाग नावाचा 14वा अध्याय आपण आज माझ्याकडून ऐकून घेतला, शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.